आज आपण महाद्या कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे आपण। कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घेतली आहेत। बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरलेली, धनिया पावडर, मिरची पावडर, हळद, जिरे आणि मोहरी। आणि हे शेंगदाणे आपण भाजून 1 वाटी भाजून त्याचा कूट करून घेतलेला एकदम बारीक। चवीपुरतं मीठ। आता आपण पातेल्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। आता आपलं तेल व्यवस्थित गरम झाले, त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकू। जिरे आपले व्यवस्थित फुलले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू। जिरे आणि मोहरी आहे ना व्यवस्थित तडतडली पाहिजे, त्यावेळेस आपली फोडणी व्यवस्थित बसते। आता आपले जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली आहे, त्यामध्ये आपण आता कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया। हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा करून घेतला होता तो टाकू। ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। त्यामध्येच आता अर्धा टोमॅटो टाकून घेऊया जो आपण चिरून घेतला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर ती लगेचच टाकून घ्यायची आहे। आणि हे पूर्ण मिश्रण तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यामध्ये आपण 1 चमचा धनिया पावडर आणि फक्त पाऊण चमचा आपण लाल मिरची पावडर घेतोय, कारण की आपण हिरवी मिरची आणि लसूण ते पण वापरलेलं आहे। अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित परतून घ्यायचंय। त्याचा वास इतका छान येतोय ना आता। आता हे मिश्रण परतून झाले, ह्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता ते टाकून घेऊया। आता आपण हे शेंगदाणे व्यवस्थित हिरवी मिरची आणि लसूण आपल्या मसाल्यामध्ये परतून घेतले। आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। मी काय करणार, 2 ग्लास पाणी ह्यात ॲड करणार आहे। व्यवस्थित पाणी टाकून ह्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। आता आपण अजून ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार, कारण की हे शेंगदाणे आहेत ना वाटलेले, ते काय होतं घट्ट होत राहते नंतर ही भाजी, त्याच्यामुळे आपण एवढ्या प्रमाणात पाणी टाकलेले आहे। 2 ग्लास पाणी मी मोठं ॲड केलेलं आहे। आता ह्याला एक आपण व्यवस्थित उकळी काढून घेऊया, मग आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। हे पाहता किती व्यवस्थित उकळी फुटली आहे आपल्या आमटीला। आता ही आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे। आता आपण ती सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपला गरमागरम महाद्या खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर मी भात घेतलेला आहे आणि लोणचं घेतलेलं आहे कैरीचं।